यवतमाळमधून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। OTP प्रक्रिया पूर्ण तरीही गॅस नाही। छोटी गुजरी परिसरातील HP गॅस एजन्सीच्या कारभारावर नागरिकांचा संताप उसळलेला आहे। ऑनलाईन बुकिंग करून OTP पूर्ण केल्यानंतरही ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळत नसल्याचा गंभीर आरोप होत आहे। यामुळे एजन्सीकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याची चर्चा चांगलीच रंगली असून ब्लॅक मार्केटिंगचा संशयही व्यक्त केला जात आहे। गेल्या 3 दिवसापासून एजन्सीचे कार्यालय बंद असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। कामधंदे सोडून लोकांना दुकानाबाहेर तासनतास थांबावे लागत आहे, मात्र तरीही गॅस मिळत नाही। KYC सारखी कामे रखडलेली असून ग्राहक आणि एजन्सी मालक यांच्यात वाद होण्याची शक्यता वाढलेली आहे। दरम्यान आखाती देशातील युद्ध परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगितले जात असते, तरीही स्थानिक गैरव्यवस्थापना झाकण्यासाठी हा बहाणा तर नाही ना, असा सवाल नागरिक विचारत आहे। या गंभीर प्रकरणाची दखल घेत गुर्दे युवा संघटनेचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या। त्यानंतर त्यांनी पुरवठा अधिकारी संगपाल मेश्राम यांच्याशी संपर्क साधला। यानंतर पुरवठा विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि पंचनामा करण्यात आला। प्रशासनाने ग्राहकांच्या पाठीशी उभे राहत लवकरात लवकर गॅस पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिलेले आहे। गरज पडल्यास ग्राहकांना दुसऱ्या एजन्सीकडे ट्रान्सफर करण्याचाही पर्याय देण्यात येणार आहे। मात्र आश्वासनापेक्षा प्रत्यक्षात गॅस मिळणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला असून संबंधित एजन्सीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। आज रोजी वनिश्री गॅस एजन्सीवर गोरगरीब लोक आले। गेल्या 3 दिवसापासून चक्रा मारत आहे। या दुकानाचं अद्यापही ऑफिसचं गेट खुल्लं नाही आहे आणि सामान्य गोरगरिबाला मानसिक त्रास तयार होत आहे। आणि ह्या व्यक्ती कोणतं गॅस सिलेंडरच्या गाड्या आल्या तर परस्पर तिकडे विकत आहे, हे असे जनता सांगत आहे। आणि आज अशी परिस्थिती आहे यवतमाळ शहरातली का वनश्रीमध्ये गेल्या उन्हीमध्ये यांना पाण्याची सुविधा नाही, कोणती सुविधा नाही आहे आणि या गरीबाला मानसिक त्रास होत आहे। आता पुरवठा विभागाची टीम आहे, यांना आम्ही फोन केला आहे, त्वरित या गोरगरिबांना गॅसची व्यवस्था करून द्या। आणि ह्या जो वनश्री आहे गॅस कंपनीवाला यांचं नाव बॅकलिस्टमध्ये टाका का असा गरीबाला मानसिक त्रास होत असेल ते एजन्सी काही कामाची नाही आहे। त्यासाठी अति तात्काळ शीघ्र पुरवठा अधिकारी संगपाल मेश्राम यांच्याशी बोलणं झालं आहे। त्यांची टीम आली आहे इथं, त्यांनी पंचनामे करणे सुरू आहे। आणि मी यांना आवाहन करतो अधिकाऱ्यांना का यांना आजच्या सिलेंडरची व्यवस्था नाही केली ते लोक रस्त्यावर निघाल्याशिवाय राहणार नाही, याची प्रशासनाने नोंद घ्यावी, ही आमची विनंती आहे संपूर्ण यवतमाळ जनतेची। न्यूज एक्सप्रेस करता यवतमाळहून अक्रम दिवाण यांची बातमी।